नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या नवीन सेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आपण एका नवीन टॉपिककडे जाणार आहोत। त्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी। तुम्ही जर बघितलं तर इलेक्ट्रिसिटी ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। घरामध्ये, इंडस्ट्रियल एरियामध्ये खूप साऱ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी वापरली जाते। याच्यामध्ये फ्रीज, त्यानंतर ओव्हन, मिक्सर, पंखे, रेफ्रिजरेटर्स अशा वेगवेगळ्या अप्लायन्ससाठी इलेक्ट्रिसिटी ही महत्त्वाची असते। त्या इलेक्ट्रिसिटी विषयीच आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। याच्यामध्ये आपण सर्वात पहिले पोटेन्शियल म्हणजे काय, त्यानंतर पोटेन्शियल डिफरंट म्हणजे काय आणि पोटेन्शियल डिफरंट ऑफ अ सेल याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। तर आज आपण बघणार आहोत करंट इलेक्ट्रिसिटी। करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये जो आपला पहिला पॉइंट आहे तो आहे पोटेन्शियल। आता पोटेन्शियल म्हणजेच काय, समजा ही एक वरती टाकी आहे आणि ही खाली एक टाकी आहे आणि याला जो कनेक्ट केलाय हा एक पाईप आहे आणि या टाकीमध्ये काय आहे, पाणी। या टाकीमध्ये काय आहे, पाणी आहे आणि इथे एक चिमटा लावला किंवा कॉक लावला, आपण असं याला म्हणू। जर आपण हा जो कॉक आहे हा कॉक जर आपण सुरू केला तर हे जे पाणी आहे हे पाणी या टाकीमध्ये येईल। म्हणजेच पाणी उंचावरून कुठे येईल, खाली येईल। मग पाणी ज्यावेळेस उंचावरून खाली येतं त्यावेळेस याचं जे पोटेन्शियल असतं हे असतं हाय पोटेन्शियल आणि याचं जे असतं ते असतं लो पोटेन्शियल। पाणी ज्यावेळेस वरतून खाली येतं त्यावेळेस ते हाय पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे येत असतं। हे येतं विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स द्वारे ते खाली येत असतं। तर मग पोटेन्शियल म्हणजेच काय, पोटेन्शियल म्हणजेच इलेक्ट्रिसिटी मध्ये सुद्धा असंच असतं। इलेक्ट्रिसिटी मध्ये जी विद्युत धारा असते ही विद्युत धारा अवलंबून असते कशावर, तर त्याच्या विद्युत पातळीवर। आता विद्युत पातळी म्हणजेच काय, तर जेवढी विद्युत पातळी जास्त तेवढी विद्युत धारा जास्त। म्हणजेच काय, तर हाय पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जी इलेक्ट्रिसिटी वाहते त्याला म्हणतात। आता हे जे पोटेन्शियल आहे या पोटेन्शियलला काय म्हणतात, जी विद्युत धारा असते, इथं आपण लिहू विद्युत धारा म्हणजे जो काही करंट असतो तो अवलंबून असतो विद्युत पातळीवर।
विद्युत पातळीवर, म्हणजेच हाय पोटेन्शियल, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, हाय पोटेन्शियल. आता हे झालं पोटेन्शियल. आता आपल्याला काय बघायचं, पोटेन्शियल डिफरंट. आता आपल्याला बघायचं डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरंट म्हणजेच काय, तर समजा इथे एक पोल आहे, या पोलवर पॉझिटिव्ह टर्मिनल आणि इथे एक पोल आहे, या पोलवर निगेटिव्ह टर्मिनल, आणि याच्यामध्ये जी तार जोडलेली आहे ती तार ही आहे ए आणि ही आहे बी. आपण जर बघितलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्यामधलं जे डिफरन्स आहे, याच्यामधलं जे डिफरन्स आहे त्यालाच म्हणतात पोटेन्शियल डिफरंट. त्यालाच काय म्हणतात, पोटेन्शियल डिफरंट. म्हणजे पोटेन्शियल डिफरंट जे आहे ते हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल वाहतं. म्हणजेच जे पॉझिटिव्ह असतं ते असतं हाय पोटेन्शियल आणि जे निगेटिव्ह असतं ते असतं लो पोटेन्शियल. म्हणजे जर आपण बघितलं तर करंट जो आहे तो करंट वाहतो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत, हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन वाहतात निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. अशा प्रकारे हे आहे. आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्यामध्ये जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला म्हणतात पोटेन्शियल डिफरंट. आणि हे जे पोटेन्शियल डिफरंट आहे हा डिनोट करतात कशानं, व्हीनं. हा डिनोट कसं करतात, कशानं, तर व्हीनं डिनोट करतात. आता जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. तो जो फॉर्म्युला आहे पोटेन्शियल डिफरंट ऑफ अ सेल. आता पोटेन्शियल डिफरंट ऑफ अ सेल जर आपण बघितलं तर त्याच्यावरून आपण फॉर्म्युला सुद्धा काढू शकतो. हे वाटलंच तर लिहून तुम्ही घेऊ शकता. आता पोटेन्शियल डिफरंट पोटेन्शियल डिफरंट ऑफ अ सेल. आपण जर बघितलं तर पोटेन्शियल डिफरंट ऑफ अ सेल याच्यामध्ये इथं पोटेन्शियल डिफरंट इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. वर्क अपॉन चार्ज. आता पोटेन्शियल डिफरंट जे आहे हे पोटेन्शियल डिफरंट डिनोट करतात व्हीनं. त्यानंतर वर्क जे आहे ते डिनोट करतात जूलनं, त्याचे एसआय युनिट. आणि जे चार्ज आहे, चार्ज हे डिनोट करतात कुलमनं. मग आता पोटेन्शियल डिफरंट व्ही इज इक्वल टू जूल अपॉन इथं काय येईल, कुलम येईल. आपण जर बघितलं तर 1 व्होल्टेज इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कुलम. आपण जर म्हणलं तर 1 व्होल्टेज इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कुलम. हे झालं याचं काय, तर याचा हा झाला फॉर्म्युला. आणि हे जे एकक आहे हे एकक डिनोट करतात, म्हणजे याचं जे एसआय युनिट आहे हे एसआय युनिट आहे व्होल्ट. हे एसआय युनिट काय आहे, व्होल्ट. म्हणजेच
हे जे सगळं आपण बघितलं, हे बघितलं पोटेन्शियल डिफरंट, जे की व्होल्टेज आहे, आणि त्याचा फॉर्म्युला सुद्धा आपण बघितला. तर V इज इक्वल टू J अपॉन Q. अशा प्रकारे हे आहे. इथं J अपॉन Q इथं लिहिण्यापेक्षा जर तुम्ही W जरी लिहिलं तरी ते बरोबर आहे. म्हणजे V इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज, आणि नंतर 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कुलम असं लिहिलं तरी चालेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. उद्या आपण फ्री इलेक्ट्रॉन विषयी माहिती बघणार आहोत आणि इलेक्ट्रिक करंट विषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.